मी आहे आणि लोकांवरती येणार मी परत. म्हणजे मैदानावर तुम्ही पुन्हा दिसणार नक्की. छक्का मारणारच, छोडेगा नाही साला. भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे जे आहे त्या भिवंडीतील एका रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र त्यांची प्रकृती आता या ठिकाणी ठणठणीत झालेली आहे. आपण बघू शकतो विनोद कांबळे जे आहेत ते भारताचे जे जर्सी असते त्या जर्सीमध्ये पूर्णपणे एकदम तयार झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की त्यांच्या हातात बॅट आहे आणि त्या बॅटने ते फलंदाजी करताना देखील दिसत आहेत. त्यामुळे ते पूर्णपणे फिट झाले असून आज त्यांचा डिस्चार्ज देखील आहे. आणि विशेषतः आपण बघू शकतो की या ठिकाणी विनोद कांबळे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण थोडीफार चर्चा करणार आहोत. काय सांगाल या ठिकाणी कशी आहे प्रकृती आता? एकदम फर्स्ट क्लास. या लोकांनी मला जीवनदान दिलं परत. या ठिकाणी बघू शकतो आपण की त्यांची फलंदाजी या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे आणि हातामध्ये बॅट घेऊन ज्या पद्धतीने ते मैदानावरती फलंदाजी करायचे त्याच पद्धतीनं ते या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये देखील एकदम फिट झाल्यानंतर ते फलंदाजी करताना दिसत आहेत. दुसरीकडे आपण बघू शकतो की त्यांनी एक संदेश दिलेला आहे की नवीन वर्षात काय केलं पाहिजे. तुम्ही संदेश देत आहे की नवीन वर्षात नक्की काय केलं पाहिजे, काय संदेश आहे तुमचा? मी एवढंच सांगेन की एन्जॉय करा, दारू नका पिया. ते सगळ्यात मला खूप तिथे लागतं. पण तेच सांगतोय मी आहे आणि लोकांवरती येणार मी परत. म्हणजे मैदानावर तुम्ही पुन्हा दिसणार नक्की. आणि कुठे भेटणार आहे? जिथे सचिन तेंडुलकर आम्ही भेटलेले आहोत, शिवाजी पार्कवर. शिवाजी पार्क. पुन्हा तुम्ही मैदानावर दिसत अशी अपेक्षा देखील आहे सर्वांची. परंतु तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आले त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी होती. वेगळी म्हणजे त्यावेळी मला बँड्रामध्ये चक्कर होऊन पडलो मी. मला इथे घेऊन आले लोक. कसं करून हे माझे डॉक्टर्स आहेत आणि ते स्टाफ सगळ्यांना प्रेम करू. नक्कीच आपण चर्चा देखील भरपूर वेळा केली की कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आले, त्यानंतर उपचार वगैरे. आणि आत्ता काय वाटते? हातामध्ये बॅट आहे तुमच्या आणि अंगात जर्सी इंडियाची. छक्का मारणारच, छोडेगा नाही साला. नक्कीच या ठिकाणी आनंद राहू. परंतु जो संदेश तुम्ही दिला आहे की नक्की नवीन वर्षाची सुरुवात आपल्या आयुष्याचा जो आहे आनंद तो घेण्यात यावा, दारू कोणी पिऊ नये. नाही, नको दारू पिऊ नका, बघा पण नको, एवढं सांगेन. या ठिकाणी आपल्यासोबत विनोद कांबळे होते जे माजी क्रिकेटर आहेत. विशेषतः त्यांनी नवीन वर्षामध्ये संदेश दिलेला आहे की नशापासून लोकांनी दूर राहावे. ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. त्यामुळे आपलं जीवन नवीन वर्षात जगण्यासाठी आनंदित आणि आनंदमय राहून या ठिकाणी जगावे. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.